Dear friends, endomembrane system सेल ऑर्गॅनेलचा असा ग्रुप की ज्यांचे कोऑर्डिनेटेड फंक्शन्स आहेत, त्यालाच आपण म्हणतो एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. It consists or they includes endoplasmic reticulum, Golgi complex, lysosomes and vacuoles. इथं आपल्याला जे नेटवर्क दिसतं त्याला म्हणायचं एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. एंडो म्हणजे आत, प्लाझ्मिक म्हणजे प्लाझ्मा. सायटोप्लाझमच्या आत जे नेटवर्क आपल्याला दिसतं त्याला आपण म्हणतो एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. The network system of membrane bound channels present in cell called as endoplasmic reticulum. It is present between plasma membrane and nuclear membrane. पहा, हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. या दोघांच्या मध्ये हे जे नेटवर्क दिसतं त्यालाच आपण म्हणतो एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. It is found in all kinds of cells except mature mammalian RBC. आपल्या मॅच्युअर RBC मध्ये कोणतेच सेल ऑर्गॅनेल नसतात. आणि त्याच बरोबर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये तर कोणतेच मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल नसतात. Endoplasmic reticulum is poorly developed in young cells but well developed in secretory cells. यंग सेल मध्ये पुअर डेव्हलपमेंट यांची झालेली आहे आणि सिक्रिटरी सेल मध्ये मात्र वेल डेव्हलप्ड आहेत ते. गार्नियर नावाच्या सायंटिस्टनं सुरुवातीला एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम ऑब्झर्व केले. So Garnier in 1897 was first to observe the endoplasmic reticulum in cell. ER was first noticed by Porter, Cloud and Fullman in 1945 as a network. आणि एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम ही जी टर्म आहे ती त्याला कुणी दिली आहे? पोर्टर इन 1953. या एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम मध्ये 3 मेन कंपोनंट येतात. सिस्टर्नी, सॅक प्लेट्स, वेसिकल्स अँड ट्युब्युल्स. इथं आपल्याला या प्लेट दिसतात. These are elongated, flat, unbranched tubular structures placed one above the other like stack of coins. असे पॅरलल अशा सिस्टर्नी एकावर एक इथं अरेंज केलेल्या असतात. They have diameter of 40 to 50 and strong unit. They are found in those cells very active in protein synthesis. कारण त्या सिस्टर्नीवरती सरफेस कसा दिसतो? रफ दिसतो. आणि तो सरफेस रफ कशामुळे आहे? कारण त्याच्यावरती रायबोसोम्स असतात. असे यावरती सिस्टर्नी आहेत. समजा सिस्टर्नी आहे, त्याच्यावर आणखी सिस्टर्नी आहेत.
आणि या सिस्टर्नीचा सरफेस कसा आहे? रफ आहे, कारण त्याच्यावरती रायबोसोम असतात. आणि हे रायबोसोम या सिस्टर्नीला कशाच्या मदतीनं जोडलेले असतात? तर ते रायबोपोरिन्सनी जोडलेले असतात. These are रायबोसोम्स. आणि यांचंच असं नेटवर्क तयार झालेलं असतं. आणि या सिस्टर्नी मोठ्या प्रमाणावर कुठं असतात? ज्या ज्या ठिकाणी ऍक्टिव्ह सेल्स असतात तिथं अशा प्रकारच्या सिस्टर्नी जास्त आहेत. फॉर एक्झाम्पल लिव्हर, पॅनक्रियास, ब्रेन सेल्स या ठिकाणी सिस्टर्नी मोठ्या प्रमाणावर असतात. आणि यांचा सरफेस कसा असतो? रफ असतो, कारण त्यावर रायबोसोम आहेत. आणि ते रायबोसोम मेम्ब्रेनला कशाच्या मदतीनं सिस्टर्नीच्या जोडलेले असतात? रायबोपोरिन्स ने जोडलेले असतात. आता व्हेसिकल्स इथं आपण दाखवलंय. हे सगळे काय दिसतात आपल्याला? व्हेसिकल्स. These are large oval structure, स्मूथ मेम्ब्रेन असलेले, 25 ते 50 एंगस्ट्रॉम युनिट डायमीटर असलेले. They are found isolated from सिस्टर्नी. सिस्टर्नी पासून वेगळे असतात ते. The vesicles are found in more synthetically active cells such as pancreatic cell, liver cell. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती हे व्हेसिकल्स असतात. त्याच्यानंतर ट्युब्युल्स. इथं बघा आपल्याला ब्रँचड ट्युब्युलर स्ट्रक्चर दिसतात. हे ट्युब्युलर स्ट्रक्चर्स आहेत असे ट्युब्युल्स. These are irregular branched tubules found connected with plasma membrane and nuclear membrane. प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेनला कनेक्ट झालेले असे ट्युब्युलर स्ट्रक्चर या ठिकाणी आहेत. They range from 50 to 100 एंगस्ट्रॉम युनिट in diameter. They are generally present in non-secretory cells. जसं मसल सेल आहे, नॉन सिक्रिटरी सेल्स आहेत, त्या ठिकाणी ट्युब्युल्स मोठ्या प्रमाणावर आहेत. The cisternae, vesicles and tubules are covered by double thin membrane like plasma membrane. डबल मेम्ब्रेनचं कव्हरिंग या स्ट्रक्चर वरती आहे. त्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दोन प्रकारचे असतात. इथं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा एक टाइप दाखवलाय, त्याच्यावरती सरफेस रफ दिसतो म्हणून त्याला नाव दिलंय रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि सेकंड टाइप आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सुरुवातीला पाहूया रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ग्रॅन्युलर किंवा रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, अर्गॅस्टोप्लाझम त्याला नाव आहे. याचा सरफेस कसा असतो? रफ असतो. याचा सरफेस कसा आहे? रफ आहे, कारण इथं रायबोसोम 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 रायबोसोम्स त्याच्यावरती असतात. या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा सरफेस रायबोसोम त्याच्यावरती असल्यामुळं रफ असतो, म्हणून रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणायचं. हे रायबोसोम मेम्ब्रेनला रायबोपोरिन्सच्या साह्यानं जोडलेले असतात. आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जिथं रायबोसोम आहे. रायबोसोम कोण आहे? प्रोटीन बनवणारी फॅक्टरी आहे. प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस रायबोसोम मध्ये होते. आणि ते रायबोसोम जर या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या सिस्टर्नी बरोबर असतील तर या सिस्टर्नीचं म्हणजे या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं फंक्शन सुद्धा काय होतं? प्रोटीन सिंथेसिस.
हे कुठं असतात? ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड इन प्रोटीन सिंथेसिस अँड सिक्रिशन अशा करणाऱ्या ठिकाणी असतात हे. या फोटोग्राफ वरून तुम्हाला क्लिअर होतंय की हा जो पार्ट आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा, हा रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. आणि इथं जे तुम्हाला दिसतात स्ट्रक्चर्स, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, त्यांच्या सरफेसवरती रायबोसोम नसतात. ज्यांच्या सरफेसवरती रायबोसोम नसतात त्याला आपण म्हणतो स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याच्यावर ग्रॅन्युल्स नसतात. आणि असा कुठं आहे? स्टोरेज सेल्स म्हणजे ॲडिपोस सेल्स म्हणा, ल्युकोसाइट्स, स्पर्मॅटोसाइट्स, त्या ठिकाणी स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. लिपिड सिंथेसिस, ॲनिमल सेल मध्ये लिपिड लाईक स्टिरॉइडल हार्मोन सिंथेसिस, हे त्यांचे फंक्शन्स आहेत. परत पहा, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा पार्ट दिसतो, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा हा पार्ट दिसतो. फंक्शन्स काय आहेत या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे? मेकॅनिकल सपोर्ट, सेल मेम्ब्रेन आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये संपूर्ण हे नेटवर्क असल्यामुळं त्या सेलला सपोर्ट देण्याचं, मेकॅनिकल सपोर्ट देण्याचं काम केलं जातं. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कशाशी संबंधित आहे? प्रोटीन सिंथेसिस, ग्लायकोजन, लिपिड, कोलेस्ट्रॉल तयार करण्याचं काम हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो. ट्रान्सपोर्ट, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तिथं नेटवर्क आहे त्यामुळं ट्रान्सपोर्ट करण्याचं काम वेगवेगळ्या कंपाऊंडचा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो. Extensive network of ER provides increased surface area of metabolic activities. त्याचबरोबर डिटॉक्सिफिकेशन, एखादा टॉक्सिक कंपाऊंड असेल सेलमध्ये तर त्या कंपाऊंडचं डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम सुद्धा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो. काही सेल ऑर्गॅनेल्स टेक पार्ट इन फॉर्मेशन ऑफ सम ऑर्गॅनेल्स म्हणजे गॉल्गी कॉम्प्लेक्स, मायटोकॉन्ड्रिया बनवण्याच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होतो. न्यूक्लियर, इट हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियर मेम्ब्रेन ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनच्या प्रोसेसमध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन बनवण्याचं काम सुद्धा हा करतो. पहा आता NCERT काय म्हणते? नेटवर्क आहे टायनी ट्युब्युलर स्ट्रक्चरचं नेटवर्क दिसतं आपल्याला. दोन्ही प्रकारचे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दिसतात, स्मूथ आणि रफ. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं काम काय? प्रोटीन सिंथेसिस आणि सिक्रिशन. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं काम काय? लिपिड सिंथेसिस, हार्मोन्स तयार करणं. त्यानंतर या मेम्ब्रेन सिस्टीमचा सेकंड पार्ट गॉल्गी ॲपॅरेटस किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स. Golgi complex occurs in all cells except prokaryotic and mammalian, mature mammalian RBC म्हणू आपण. कारण सुरुवातीला तयार झालेल्या RBC मध्ये सगळे ऑर्गॅनेल असतात पण मॅच्युअर मध्ये नसतात. In plant cell they are called as dictyosomes. They are also called as Golgi bodies, lipochondrions, Dalton complex, idosome, Baker's body, traffic police of the cell. ट्रॅफिक पोलिसचं काम कसं करतात बघणार आहेत आपण आता.
सर कॅमिलो गॉल्गी यांनी याचा स्टडी डिटेल मॉर्फॉलॉजिकल डिटेल स्टडी केलेले आहेत. पण पहिलं ऑब्झर्व कोणी केलं? गॉर्ग यांनी ऑब्झर्व केले. पण याचा स्टडी कोणी केला? तर कॅमिलो गॉल्गी यांनी ऊल आणि कॅट मध्ये याचा स्टडी केला. आणि त्या सायंटिस्टची आठवण म्हणून आपण गॉल्गी ॲपॅरेटस या नावानं या ऑर्गॅनेलला ओळखतो. In animal cell, Golgi complex situated near the nucleus. न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या जवळ आहे ते. In plant cell, they are scattered throughout cytoplasm. Plant cell मध्ये throughout cytoplasm आहे. आणि animal cell मध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या जवळ आहे. ॲनिमल सेल मध्ये एकच गॉल्गी कॉम्प्लेक्स असतो, परंतु प्लांट सेल मध्ये नंबर 9 to 10 आहे. 9 ते 10 डिक्टिओसोम्स प्लांट सेल्स मध्ये असतात. नंबर ऑफ गॉल्गी कॉम्प्लेक्स डिपेंड्स अपॉन फंक्शनल ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल. जेवढी सेल जास्त ऍक्टिव्ह तेवढा नंबर जास्त. Number of Golgi complex increased during cellular secretory activity and cell division. आणि असं म्हटलं जातं की रफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम मधले रायबोसोम लॉस्ट होतात आणि त्याचाच बनतो गॉल्गी कॉम्प्लेक्स. Ultra structure of Golgi complex studied under electron microscope consists of following components. याच्यामध्ये पहिला महत्वाचा कंपोनंट येतो, हा कंपोनंट येतो सिस्टर्नी. सॅक लाईक स्ट्रक्चर्स आहेत. फ्लॅट सॅक लाईक सोलन स्ट्रक्चर्स आहेत दिसतात. दे प्लेस्ड वन अबव द अदर लाईक स्टॅक ऑफ कॉइन्स. इथं पाहिलं तर फ्लॅट सॅक दिसतंय, एक त्याच्यावर एक त्याच्यावर एक त्याच्यावर एक 3 ते 12 एवढा नंबर आहे. त्याचे एंड्स कसे दिसतात? असे सोलन फुगलेले एंड्स दिसतात. फुगलेले एंड्स दिसतात इथं. म्हणजे असं हे सॅक दिसतं, त्या सॅकचं एंड असं फुगलेलं आहे. पुन्हा दुसरं त्याचं एंड असं फुगलेलं आहे. अशा प्रकारे हे फ्लॅट सॅक लाईक स्ट्रक्चर्स आहेत. एकावर एक एकावर एक एकावर एक 3 ते 12 असतात. हे पहा 3 ते 12 इथं आहेत. एकावर एक एकावर एक एकावर एक अरेंज केलेले असतात. प्रत्येक सिस्टर्नीचा विचार केला तर डबल मेम्ब्रेनना बाउंड केलेले आहेत. लायपोप्रोटीनच्या प्रत्येक सिस्टर्नी 150 अँगस्ट्रॉंग युनिट एवढे विड्थ आहे. 150 अँगस्ट्रॉंग युनिट एवढी विड्थ आहे त्याची. आणि आउटर कॉन्व्हेक्स सरफेस जो आहे, हा जो आउटर सरफेस आहे सिस्टर्नीचा, त्याला आपण म्हणतो कॉन्व्हेक्स सरफेस. आणि त्या कॉन्व्हेक्स सरफेसला सिस रिजन म्हणतो आपण. इकडून एखादा कंपाऊंड आहे, इकडून इकडं ट्रान्सपोर्ट केला जातो, इकडचा ट्रान्स रिजन आहे. कॉन्केव साइड आहे इथलातली, ती ट्रान्स रिजन आहे. आणि इकडून ट्रान्सपोर्ट होतो तिकडं कॉन्व्हेक्स रिजन जो आहे त्याला सिस रिजन म्हणायचं. म्हणजे हे इकडून ट्रान्सपोर्ट कंट्रोल करतं ट्रान्सपोर्ट, म्हणून तर त्याला म्हटलेलं आहे ट्रॅफिक पोलीस. आणि हे सिस्टर्नी एकावर एक असे अरेंज केलेले असतात. आता या सिस्टर्न या वरती छोटे छोटे पोर्स आपल्याला पाहायला मिळतात. इथं
या ठिकाणी छोटे छोटे पोर्स 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 पाहायला मिळतात. यांना आपण म्हणतो फेनेस्ट्री. फेनेस्ट्री आपण म्हणतो. या सिस्टर्नीचे जे एंड्स आहेत, इथं बल्ज्ड एंड्स दिसतात आणि या बल्ज्ड एंड्स पासूनच छोटे 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 सिक्रिटरी व्हेसिकल्स तयार होतात बडिंगच्या प्रोसेसनं. इथं बघा हे व्हेसिकल दिसतात, सिक्रिटरी व्हेसिकल्स ट्रान्स रिजन मध्ये. ट्युबल्स पण इथं आहेत. फॉर्म ड्यू टू फेनेस्ट्रेशन, त्या ठिकाणी सिस्टरनी ट्रान्स फॉर्म्स कॉम्प्लेक्स नेटवर्क. सिक्रिटरी व्हेसिकल्स आहेत. सिक्रिटरी व्हेसिकल्स आहेत. कुठं आहेत? कॉन्वेक्स सरफेसला आहेत आणि 40 अँगस्ट्रॉम युनिट डायमीटर आहेत आणि गॉल्जियन व्हॅक्युअल्स पण याच्यामध्ये आहेत. लार्ज पार्ट ऑफ सिस्टर्नी विच हॅव बिकम्स मॉडिफाईड इनटू व्हॅक्युअल्स. म्हणजे सिस्टर्नीचे जे बल्ज्ड एंड्स आहेत त्याच्यामध्ये बडिंग होऊन बनतात हे. They develop from concave maturing phase of cisternae. Some of the vacuoles functions as a lysosome. म्हणजे आपण जर स्टडी केला तर हे आहे गॉल्गी कॉम्प्लेक्स. या गॉल्गी कॉम्प्लेक्स वरती अशा फ्लॅट याचं सॅक दिसतात. एकावर एक अरेंज केलेले असतात स्टॅक ऑफ कॉइनच्या सह्यास, लाईक स्टॅक ऑफ कॉइन्स. ते याच्यामध्ये 12 पर्यंत असू शकतात. 3 ते 12. याचे एंड्स बल्ज्ड आहेत आणि त्याच्यामध्ये बडिंग होऊन तर हे गॉल्जियन व्हॅक्युअल्स आपण म्हणतो ते बनतात. त्यानंतर ही जी बाजू आहे तिला आपण म्हणतो कॉन्वेक्स साइड सिस रिजन आणि ही कॉन्केव साइड आहे तिला आपण ट्रान्स रिजन म्हणतो. आणि या सिस्टर्नीचं बडिंग होऊन सिक्रिटरी व्हेसिकल्स, इकडून सिक्रिटरी व्हेसिकल इकडे येणार आणि इकडून रिलीज करणार, इकडून आणणार कंपाऊंड, इकडून रिलीज करणार, इकडून आणणार, इकडून रिलीज करणार आणि म्हणून त्याला आपण म्हणतो ट्रॅफिक पोलीस. अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे या गॉल्गी ॲपॅरेटसचं. फंक्शन्स बघू. Major role in secretion and storage of carbohydrate, protein, fats किंवा lipids. It take part in synthesis and secretion of complex carbohydrate. Simple carbohydrate पासून complex carbohydrate बनवायचं काम इथं केलं जातं. It is a component of intracellular transport system. Formation of pectic substances in cell wall plant cell wall in plants and primary lysosomes. Primary lysosome यापासून बनतात. It helps in formation of acrosome of human sperm. आता ह्युमन स्पर्म वरती एक कॅप लाईक स्ट्रक्चर आहे त्याला ॲक्रोसोम म्हणायचं. त्याच्यात लायटिक एन्झाईम आहेत आणि ते लायटिक एन्झाईम एग किंवा फिमेल गॅमेट ओहमला होल पाडून ड्रिल मशीन सारखं ड्रिल पाडून आत घुसण्याचं काम लायसोसोमच्या मदतीनं केलं जातं आणि ते ॲक्रोसोमल कॅप बनवायचं काम गॉल्गी ॲपॅरेटस करतं. याच्या नंतरच्या आर्टिकलमध्ये ते सांगतोच मी. हॉर्मोन्स, व्हायटॅलोजेनेसिस म्हणजे योग फॉर्मेशन, ग्लायकोलेशन म्हणजे कार्बोहायड्रेट प्लस प्रोटीन, ग्लायकोलिपिड, ग्लायकोप्रोटीन्स बनवायचं काम इथं केलं जातं. इथं जर पाहिलं तर आपल्याला गॉल्गी कॉम्प्लेक्स व्यवस्थित समजेल.
पहा, सिस फेस, ट्रान्स फेस. इकडून व्हेसिकल जॉईन होणार, इकडून बाहेर पडणार, जॉईन होणार, बाहेर पडणार, जॉईन होणार, बाहेर पडणार. फार सुंदर डायग्राम इथं तर आहे. पहा, सिस्टर्नी दिसतात, सिक्रेटरी व्हेसिकल्स दिसतात. इथं पण डायग्राम त्याची पाहू शकता. NCERT काय म्हणते पहा. डेन्सली स्टेन्ड रेटिक्युलर स्ट्रक्चर नियर न्यूक्लियस. कॅमिलो गॉल्गीनं स्टडी केला. फ्लॅट डिस्क शेप्ड सिस्टर्नी 0.5 to 1 micron in diameter. They are stacked parallel to each other. Cisterni concentrically arranged with the convex म्हणजे सिस साइट फेस आणि कॉन्केव म्हणजे ट्रान्स फेस. Cis and trans faces are totally different but interconnected आहेत ते. Secrete material of intracellular targets or outside the cell. Materials packaged as a vesicle to form ER. From ER fuse with cis face. म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कडं काय होतं बघा, इथं फिगर आहे. या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कडं व्हेसिकल्स काही आहेत, ते पॅकिंग केलंय काही कंपाऊंडचं, आणि हे व्हेसिकल इकडं येणार, सिस फेस मधून इकडं ट्रान्स फेस कडं जाणार. म्हणून तर ट्रॅफिक पोलीस म्हटलेलं आहे त्याला. त्यानंतर protein synthesized by ribosome on ER are modified in cisternae of Golgi apparatus and before released from transphase. Glycoproteins, glycolipids बनवायचं काम सुद्धा हे करतात. एंडोमेम्ब्रेन सिस्टीमचा यानंतरचा पार्ट आहे लायसोसोम्स. लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन. सोमा मीन्स बॉडी. जी बॉडी दुसऱ्याचं ब्रेकडाऊन करते, कंपाऊंडचं ब्रेकडाऊन करते, डिस्ट्रॉय करते, डायजेस्ट करते, त्या बॉडीला म्हणायचं लायसोसोम. These are present in eukaryotic animal cells except mammalian RBC, mature mammalian RBC. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये नसतात. हायर प्लांटच्या सेल मध्ये सुद्धा लायसोसोम्स नसतात. They have been recorded in fungi, pea plant, cotton seeds, Euglena, etc. डी डुवे नावाच्या सायंटिस्टनं राउंडेड बॉडीज लिव्हर सेल मध्ये ऑब्झर्व केल्या, परंतु त्याला लायसोसोम असं नाव कोणी दिलं? नोविकॉफ नावाच्या सायंटिस्टनं त्याला नाव दिलं. आणि मेटाइल नावाच्या सायंटिस्टनं लायसोसोम इन प्लांट सेल्स किंवा पर्टिक्युलरली न्यूरोस्पोरा सारख्या फंजायमध्ये स्टडी केला. These are small spherical or oval or irregular or rod-shaped ultramicroscopic bodies. सायटोप्लाझम मध्ये अशा स्पेरिकल किंवा रॉड शेप्ड किंवा इरेग्युलर सिंगल मेम्ब्रेन बाउंड केलेल्या बॉडीज म्हणजे लायसोसोम्स. They are scattered throughout the cytoplasm, 0.5 to 0.8 micron in diameter.
सिंगल युनिट मेम्ब्रेन बाउंड केलेल्या या बॉडीज आहेत लायसोसोम्स. त्या लायसोसोम मध्ये जवळपास 50 हायड्रोलायटिक म्हणजे डायजेस्टिव्ह एन्झाइम्स आहेत. These are isolated from vesicles and found in very much almost type of hydrolytic enzymes. हे एन्झाइम्स कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड्स, न्यूक्लिक ऍसिड्स डायजेस्ट करणारे 6 ग्रुप आहेत त्याचे. आणि हे मेजॉरिटी एन्झाइम ऍसिडिक मीडियम मध्ये ऍक्टिव्ह असतात. काही वेळा काय होतं, हे लायसोसोम आपले एन्झाइम स्वतःच्या सेलमध्ये सगळीकडेच एन्झाइम रिलीज करतात. स्वतःची सेल स्वतःच डायजेस्ट करतात, स्वतःच्या सेलला स्वतःच मारतात. म्हणून आपण म्हणतो सुसाइडल बॅग. सुसाइड, स्वतःला मारणे म्हणजे सुसाइड. सुसाइडल बॅग्स म्हणतो आपण त्याला. सिंगल युनिट मेम्ब्रेन आहे इथं आणि जवळपास 50 लायटिक एन्झाइम्स या लायसोसोम मध्ये असतात. स्ट्रक्चर अतिशय सिंपल आहे. हे जे 6 ग्रुप्स आहेत एन्झाइमचे, त्यामध्ये प्रोटीन डायजेस्ट करणारे प्रोटीएजेस आहेत, न्यूक्लिक ऍसिड डायजेस्ट करणारे न्यूक्लिएजेस आहेत, ग्लुकोसाइडेज म्हणजे बीटा गॅलॅक्टोसाइड्स, फॉस्फेटेजेस आहेत म्हणजे एटीपेज, ऍसिड फॉस्फेटेज सारखे, ईस्टरेज आहेत ऍसिड लायपेज सारखे. असे वेगवेगळे ग्रुप एन्झाइमचे यामध्ये असतात. आता हे लायसोसोमचे टाइप्स इथं जे दाखवलेले आहेत, मी तुम्हाला सेपरेट ड्रॉइंग करून दाखवतो. सपोज दिस इज सेल. हे सेल आहे, हा सायटोप्लाझम आहे, हा न्यूक्लियस आहे. हा न्यूक्लियस आहे. लायसोसोम 4 टाइपचे वेगवेगळ्या फेज मध्ये तयार होतात. जसं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असो किंवा गॉल्गी ॲपॅरेटस पासून जे लायसोसोम बनतात, त्यांना आपण त्यांच्यामध्ये फक्त एन्झाइम्स असतात, त्याला आपण म्हणतो प्रायमरी लायसोसोम्स. सिस्टर्नी ऑफ जीए पासून बनणारे जे लायसोसोम्स आहेत, त्याच्यामध्ये फक्त डायजेस्टिव्ह एन्झाइम असतात, त्यांना आपण म्हणतो प्रायमरी लायसोसोम्स. या सेल मध्ये फूड आत घेतलं जातं. या सेल मध्ये फूड आत घेतलं जातं. जर हे सॉलिड फूड असेल तर ही फूड आत घेण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो फॅगोसोम बनणे किंवा फॅगोसाइटोसिस. सॉलिड फूड आत घेण्याच्या प्रोसेसला फॅगोसाइटोसिस म्हणायचं. जर हे लिक्विड फूड आत घेतलं जात असेल तर त्याला नाव आहे पिनोसाइटोसिस. फॅगोसाइटोसिस, पिनोसाइटोसिस, फूड आत घेतलं.
आणि या ठिकाणी काय बनलं, एक फूड व्हॅक्युअल बनली. फूड व्हॅक्युअल बनली. त्यानंतर प्रायमरी लायसोसोम कंबाइन्स विथ फूड व्हॅक्युअल. हा प्रायमरी लायसोसोम जो आहे तो फूड व्हॅक्युअल बरोबर कंबाईन होईल आणि याचा बनेल व्हेन प्रायमरी लायसोसोम कंबाइन्स विथ फूड व्हॅक्युअल इट फॉर्म्स सेकंडरी लायसोसोम. हा प्रायमरी लायसोसोम आणि हे फूड व्हॅक्युअल आहे. When primary lysosome combines with food vacuole, it produces secondary lysosome. नंतर या लायसोसोम मधले एन्झाइम रिलीज होणार आणि फूड डायजेस्ट करणार. काय होईल, फूड डायजेस्ट केलं जातं. Digested food is absorbed in cytoplasm. हे absorb केलं जातं. absorb केलं. आता डायजेस्टेड फूड absorb केल्यानंतर राहिलं काय, तर या लायसोसोम मध्ये आता राहिलं फक्त वेस्ट. त्यालाच आणखी नाव आहे रेसिड्यू. आणि अशा प्रकारे लायसोसोम विथ वेस्ट और रेसिड्यू इज कॉल्ड एज रेसिड्युअल बॉडी. आता ही रेसिड्युअल बॉडी या सेल मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार. सेल मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आणि हा रेसिड्यू बाहेर टाकला जाणार. रेसिड्यू बाहेर टाकला जाईल. अशा प्रकारे गॉल्गी ॲपॅरेटसनं प्रायमरी लायसोसोम बनवले. त्याच्यामध्ये लायटिक एन्झाइम्स. या सेलनं सॉलिड किंवा लिक्विड फूड आत घेतलं, फूड व्हॅक्युअल बनली. व्हेन प्रायमरी लायसोसोम कंबाइन्स विथ फूड व्हॅक्युअल इट प्रोड्युसेस सेकंडरी लायसोसोम. सेकंडरी लायसोसोम मध्ये फूड डायजेस्ट केलं जातं. डायजेस्टेड फूड ॲब्सॉर्ब केलं जातं आणि राहणार फक्त रेसिड्यू किंवा अनडायजेस्टेड वेस्ट. त्याला आपण म्हणतो रेसिड्युअल बॉडी. त्याला आपण म्हणतो रेसिड्युअल बॉडी. आणि ही रेसिड्युअल बॉडी सेल मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल आणि अनडायजेस्टेड वेस्ट सेलच्या बाहेर टाकलं जाईल. समटाइम्स आता फूड अवेलेबल झालं तर हे प्रायमरी लायसोसोम फूड व्हॅक्युअल बरोबर कंबाईन होणार, फूड डायजेस्ट करणार, रेसिड्युअल बॉडी बनणार, म्हणजे ही प्रोसेस होणार. पण जर बाहेरचं फूड अवेलेबल झालंच नाही तर अशा वेळी लायसोसोम काय करतात, लायसोसोम कॅन डायजेस्ट इट्स ओन सेल ऑर्गॅनेल. समजा मायटोकॉन्ड्रियाला डायजेस्ट केलं, स्वतःचे सेल ऑर्गॅनेल डायजेस्ट केले जातात आणि एनर्जी मिळवली जाते. अशा प्रकारचे जे लायसोसोम स्वतःचेच ऑर्गॅनेल स्टार्वेशन मध्ये फूड
म्हणजे स्टार्वेशन मध्ये एनर्जी मिळवण्यासाठी ऑर्गॅनेल डायजेस्ट करतात, त्यांना म्हणायचं ऑटोफॅगोसोम. So there are 4 types of lysosomes. Like काय झाले? Primary lysosome, secondary lysosome, residual body and autophagosome. असे लायसोसोमचे 4 टाईप आहेत. काही वेळा लायसोसोम आपले एन्झाईम रिलीज करतात आणि अख्खी सेल डायजेस्ट केली जाते. स्वतःची सेल स्वतःच डायजेस्ट केली, डिस्ट्रॉय केली, त्याला आपण म्हणून म्हणतो सुसाइडल बॅग लायसोसोमला. तर असे हे लायसोसोमचे टाईप पहा. फूड आत घेतलं, प्रायमरी लायसोसोम हे फूड घेतलेलं आहे. प्रायमरी लायसोसोम बनलेत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा गोल्गी apparatus कडनं. देन कंबाइन्स विथ फूड टू फॉर्म सेकंडरी लायसोसोम. फूड डायजेस्ट केलं, ऍब्सॉर्ब केलं, राहिलं वेस्ट रेसिड्युअल बॉडी आणि हे बाहेर टाकलं जातं. अशा प्रकारे लायसोसोमचे टाईप आहेत. त्याला आपण पॉलिमॉर्फिझम ऑफ लायसोसोम म्हणतो. तेच आपल्याला इथं डिस्क्राइब केलेलं आहे. तीच फिगर इथं आणखी दाखवलेली आहे. फंक्शन्स काय लायसोसोमचे? एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन असेल किंवा इंट्रासेल्युलर डायजेशन असेल, ते याचं फंक्शन आहे. आता ह्यूमनचा जो स्पर्म आहे, त्या स्पर्म वरती एक ॲक्रोसोमल कॅप आहे. ते गोल्गी बॉडीनं बनवलेलं आहे. त्या ॲक्रोसोमल कॅप मध्ये लायटिक एन्झाइम्स आहेत, लायसोसोम्स आहेत त्यात. कारण हा स्पर्म ज्यावेळी ओहमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो, त्या ओहम वरती अनेक कव्हरिंग आहेत. त्यामुळं लायसोसोम रिलीज करणार लायटिक एन्झाइम, त्याला होल पाडणार त्या ओहमला, ड्रिल मशीननं जसं आपण पाडतो तसं, आणि त्यातून तो स्पर्म आत जातो. सो इट हेल्प्स इन पेनिट्रेशन ऑफ स्पर्म. आपल्यामध्ये ज्या डेड सेल्स, काही ठराविक पिरियड नंतर सेल मरतात, मग मेलेल्या सेलचं करायचं काय? तर लायसोसोम अशा सेल डायजेस्ट करतात. त्यानंतर जे ॲम्फिबियन्स आहेत, टॅडपोल ऑफ फ्रॉग, त्याच्यामध्ये मेटामॉर्फोसिस होते. आता आपण पाहतो टॅडपोल मध्ये शेपटी असते, पण ॲडल्ट मध्ये शेपटी नसते. मग ही शेपटी गेली कुठे? तर लायसोसोमनं शेपटी डायजेस्ट केली, गिलस्लीट डायजेस्ट केल्या, ॲडल्ट आपल्याला टेललेस मिळणार. मेटामॉर्फोसिस प्रोसेस होते आणि लायसोसोममुळं
सेल डिव्हिजनची प्रोसेस सुद्धा स्टिम्युलेट केली जाते. आता NCERT काय म्हणते ते आपण पाहू. मेम्ब्रेन बाउंड वेसिक्युलर स्ट्रक्चर फॉर्म्ड बाय पॅकेजिंग इन गोल्गी ॲपॅरेटस. हायड्रोलायटिक एन्झाइम्स आहेत, त्यामध्ये हायड्रोलेजेस आहेत, लायपेज, प्रोटीएज, कार्बोहायड्रेट्स. ॲसिडिक pH मध्ये हे काम करतात एन्झाइम्स. आणि कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड्स, न्यूक्लिक ॲसिड डायजेस्ट करणारे आहेत. मेम्ब्रेन सिस्टीमचा आणखी एक पार्ट, एक स्ट्रक्चर आपण आता स्टडी करणार आहोत, त्याला आपण म्हणतो व्हॅक्युओल्स. नॉन सायटोप्लाझमिक फ्लुइड फिल्ड सॅक, फ्लुइड न भरलेले सॅक सायटोप्लाझम मध्ये असतात, त्याला आपण म्हणतो व्हॅक्युओल्स. प्लांट सेल मध्ये सुरुवातीला स्पॅलेंझेनी नावाच्या सायंटिस्टनं ते रिपोर्ट केले. they may or may not be present in animal cell. असले तर छोटे छोटे आणि नंबर जास्त असतो. पण प्लांट सेल मध्ये 2 ते 3 व्हॅक्युअल असतात, पण एकदम मोठे असतात. आणि हे जे व्हॅक्युअल्स आहेत, या व्हॅक्युअलला जे मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनला आपण म्हणतो टोनोप्लास्ट. सिंगल मेम्ब्रेन आहे, सिंगल मेम्ब्रेन बाउंड केलेले आहे टोनोप्लास्ट. आणि त्याच्यामध्ये वॉटरी फ्लुइड असतं, त्याला आपण सेल सॅप म्हणतो. त्याच्यामध्ये वॉटर आहे, सॉल्ट आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे शुगर्स आहेत, अमिनो ॲसिड्स आहेत, इस्टर्स आहेत, ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत, एन्झाइम्स आहेत, पिगमेंट्स आहेत. स्लाइटली ॲसिडिक असतो, हायपरटोनिक असतो तो सेल सॅप, तो सॅप. In plant cells, tonoplast facilitates the transport of number of ions and materials against the active process na vacuoles. Hence, their concentration is significantly higher in vacuole than cytoplasm. In amoeba, contractile vacuole is important for excretion. पॅरमॅसियम मध्ये कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स कशासाठी? एक्सक्रीशन, ऑस्मोरेग्युलेशन. त्याच्या किडनी आहेत प्रोटिस्टाच्या. In many cells like as protista, food vacuoles are formed by engulfing food particles. Food vacuoles food particle आत घेण्यासाठी असतात. बघा, प्लांट सेल मध्ये एवढी मोठी व्हॅक्युअल आहेत. Their number is less and they are very large in plant cells. किती मोठी व्हॅक्युअल आहे, टोनोप्लास्ट हा सॅप आहे मध्ये. फंक्शन्स काय याचे? स्टोअर्स वॉटर, न्यूट्रिएंट्स, मिनरल्स एक्सेट्रा. कंट्रोल्स ऑस्मोटिक रिलेशन ऑफ प्लांट सेल. सेल म्हणजे ऑस्मोटिक रिलेशन मेंटेन, ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करतं. टर्गर प्रेशर कीप्स प्लांट सेल टर्जिड. प्लांट सेल टर्जिड ठेवण्यासाठी टर्गर प्रेशर डेव्हलप करणार. कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स आल्सो रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग होमिओस्टॅसिस. इंटरनल एन्व्हायरमेंट मेंटेन करणं. दे आर स्पेशलाइज्ड फॉर एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन इन पॅनक्रियाज. कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स त्याच्या किडनी सारखं काम करतात. अशा प्रकारचे आहेत इंटरमेम्ब्रेन सिस्टीमचे स्ट्रक्चर्स. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम स्टडी केला, गोल्गी ॲपॅरेटस स्टडी केला, त्यानंतर लायसोसोम्स, आणि आता आपण स्टडी केले व्हॅक्युअल्स. इंटरमेम्ब्रेन सिस्टीमचे पार्ट याप्रमाणे आहेत. यानंतर NCERT काय म्हणते ते पाहू.
Membrane bound space found in cytoplasm contains water, sap, excretory product and other material not useful for cell. जे सेलला उपयोगी नाही असं पण स्टोअर केलं जातं. सिंगल मेम्ब्रेनना बाउंड केलेले आहेत, त्याला टोनोप्लास्ट म्हणायचं. प्लांट सेल मध्ये ऑक्युपाय 90% जागा जी आहे ती प्लांट सेल मध्ये कोणी ऑक्युपाय केली? क्वेश्चन मे आस्क, अंडरलाइन दिस. व्हॅक्युअलने ऑक्युपाय केलेली आहे. हा पहा, अनेक प्रकारच्या व्हॅक्युअल्स आपण आता चर्चा केलेलीच आहे. स्टोरेज वेगवेगळ्या कंपाऊंडचा, ऑर्गॅनिक कंपाऊंडचा, वेस्ट कंपाऊंडचा स्टोरेज केला जातो. ऑस्मॉटिक प्रेशर मेंटेन केलं जातं. आणि सेल इलॉंगेशन, सेल डिव्हिजन, सेल इलॉंगेशन, सेल मॅच्युरेशन, तसं सेल इलॉंगेशनची प्रोसेस जी आहे त्याला व्हॅक्युअल तयार होतात, व्हॅक्युअलेशन सुद्धा आपण म्हणतो. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅक्युअल्स अमिबामध्ये कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल एक्सक्रीशन मध्ये आहे. पॅरमॅसियम मध्ये एक्सक्रीशन ऑस्मोरेग्युलेशन आहे. फूड व्हॅक्युअल्स आहेत, फूड व्हॅक्युअल्स आहेत अनेक प्रोटिस्टामध्ये बनणाऱ्या. गॅस व्हॅक्युअल्स आहेत. अशा अनेक प्रकारच्या व्हॅक्युअल्स असतात. सो दीज आर व्हेरियस endomembrane system structures. Thank you very much.